लोक काय म्हणतील हे सोडलं आणि आयुष्य बदललं. ही कथा शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुम्हालाही स्वतःबद्दल काहीतरी कळेल. स्वतःवर लक्ष द्या, लोकांवर नाही. कारण लोक तुमच्या आयुष्याचं कंट्रोल घेतात आणि तुम्हाला कळतही नाही. मीरा, ती नेहमी लोकांसाठी जगली. लोक काय म्हणतील यासाठी तिने स्वतःची स्वप्न सोडली. पण एक दिवस तिने स्वतःला विचारलं, मी खरंच खुश आहे का? उत्तर नव्हतं. त्या दिवशी तिने निर्णय घेतला, आता मी स्वतःसाठी जगेन. आणि तेव्हापासून तिचं आयुष्य बदललं. आहे मीराची. मीरा एक साधी, शांत आणि खूप समजूतदार मुलगी. पण तिच्यात एक सवय होती. ती स्वतःपेक्षा जास्त लोकांचा विचार करायची. लोक काय म्हणतील हा प्रश्न तिच्या आयुष्याचा नियम बनला होता. ती काय घालते, कसं बोलते, कसं हसते, सगळं लोकांच्या मतावर ठरत होतं. तिला पेंटिंग आवडायचं, पण एकदा कोणीतरी म्हटलं यातून काही होत नाही. त्या दिवशी तिने ब्रश कायमचा ठेवून दिला. तिला गाणं आवडायचं, पण कुणीतरी हसत म्हणालं तुझा आवाज काही खास नाही. तिने गाणं बंद केलं. तिला स्वतःचं काहीतरी करायचं होतं, पण लोक म्हणाले सेफ जॉब घे. तिने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली. हळूहळू ती स्वतःपासून दूर जाऊ लागली. ती जगत होती, पण तिचं आयुष्य तिचं नव्हतं. एक दिवस ती आरशात स्वतःकडे पाहत होती. तिने स्वतःलाच विचारलं, मी खरंच खुश आहे का? उत्तर आलं नाही. फक्त एक शांतता होती. आणि त्या शांततेत तिला जाणवलं, मी आयुष्यभर लोकांसाठी जगले, पण स्वतःसाठी काहीच नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच तिने स्वतःचं मन ऐकलं. तिच्या आतून एक आवाज आला, तू स्वतःला का हरवतेस? ती थोडा वेळ शांत बसली आणि मग तिने एक छोटा निर्णय घेतला. आजपासून मी स्वतःसाठी जगणार. सुरुवात सोपी नव्हती. लोकांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, ही बदलली आहे, खूप ॲटिट्यूड आलाय, आता ऐकत नाही. मीरा ऐकत होती, पण यावेळी ती प्रभावित होत नव्हती. कारण तिला कळलं होतं की लोकांचं काम आहे बोलणं आणि माझं काम आहे जगणं. तिने पुन्हा पेंटिंग सुरू केलं. पहिल्यांदा तिचे हात थरथरत होते, पण हळूहळू तिला पुन्हा आनंद मिळू लागला. तिने पुन्हा गाणं सुरू केलं. तिचा आवाज परफेक्ट नव्हता, पण तो तिचा होता आणि तेच तिच्यासाठी पुरेसं होतं. ती हळूहळू बदलत होती. लोक नाही, ती. आता ती आरशात पाहायची आणि हसायची, कारण यावेळी ती स्वतःला ओळखत होती. एक दिवस ती एका ठिकाणी बसली होती. तिथे काही लोक तिच्याबद्दल बोलत होते. पूर्वी असती तर ती तुटली असती, पण यावेळी ती फक्त हसली आणि स्वतःला म्हणाली, मी माझ्या आयुष्याची मालक आहे, लोक नाही. त्या दिवशी तिला पूर्णपणे कळलं की स्वतःवर लक्ष दिलं की आयुष्य बदलतं, लोकांवर लक्ष दिलं की आयुष्य हरवतं. आज मीरा सक्सेसफुल आहे का? कदाचित, पण त्यापेक्षा महत्त्वाचं ती खुश आहे. आणि हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या. कारण लोक आज काहीतरी म्हणतील, उद्या काहीतरी वेगळं, पण तुमचं आयुष्य तुमचंच राहील. म्हणून स्वतःवर लक्ष द्या, लोकांवर नाही. कारण जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला शोधा. जर ही कथा मनाला लागली असेल तर कमेंटमध्ये येस लिहा.